अभी पोडियम के लिए कुछ छोड़ोगे कि नहीं? तो आप फोन करके बोल दीजिए उनको, नहीं तो पकड़े। एक तो सीएम ने ऐसी घटना होने पे ऐसे बयान देना ये कितपत उचित है ये मुझे पता नहीं, लेकिन दूसरी बात यही है कि कुणाल कामरा क्यों माफी मांगे ये एकनाथ शिंदे बता दे, क्योंकि कुणाल कामरा ने जो कल कहा है, जिसका उसने उल्लेख किया है, वो चोर और गद्दार है। क्या एकनाथ शिंदे स्वीकार करते हैं कि वो चोर और गद्दार है और इसलिए उनको मिर्ची लगी? मिर्ची क्यों लगी इस पे बात हो, फिर आगे की बात हो सकती है। सर इतना ही नहीं, अगर पूरा वीडियो अगर आप देखो तो उसमें जो पोएट्री है वो पीएम मोदी पे है, निर्मला सीतारमन पे, ईडी पे है। तो गलत है कुछ? लेकिन टिकट टिप्पणी गलत है, लेकिन सिर्फ ऑफेंड शिवसेना क्यों हुई है, बीजेपी क्यों नहीं हुई? अच्छी बात आपने पूछी है। और यही मोदी साहब ने भी कहा है कि लोकशाही में, लोकतंत्र में क्रिटिसिज्म एक एसेंशियल बात होती है। उन्होंने वो पॉडकास्ट किया, इंटरनेशनल पॉडकास्ट किया, उन्होंने भी कहा कि इन डेमोक्रेसी क्रिटिसिज्म इज एसेंशियल। कितनी बार मोदी साहब पे टिकट टिप्पणी हुई है, लेकिन कभी ऐसे रिएक्शन नहीं आई। तो ये अभी जिम्मेदारी भाजपा की है कि अपने जो दोस्त है या जो साथ में चोर आए हैं, सगळ्यांना अटक तर झाली पाहिजे, सगळ्यांना अटक झाली पाहिजे। परंतु जर कायदा सुव्यवस्था जर सत्ताधारी पक्ष खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। कायदा सुव्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी। सभापती माननीय विरोधी पक्ष नेते यांनी मांडलेली 289 मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेली आहे, तथापि त्यांना बोलण्यासाठी संधी दिली होती। शासनाने या संदर्भामध्ये निवेदन करावं। माननीय मंत्री महोदय बोला। सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला आणि एका विषयाला भलतीकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, ज्या व्यक्तीचं ते समर्थन करतायत ती व्यक्ती कशी आहे याचं ब्रीफिंग त्यांनी खरं घ्यायला पाहिजे होतं। परंतु कदाचित काहीतरी दबाव असल्यामुळं, आदेश झाल्यामुळं, नाही सभापती महोदय, ते बोलताना आम्ही बोललो नाही। विरोधी पक्ष नेत्यांच्या कर्तृत्वावर कोणी शंका व्यक्त केलेली नाही, परंतु कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळं हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। प्रसंग काय भाई, प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो। तो जो कोण इसम आहे, काबरा की बाबरा, काय काय नाव, काबरा, तो राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता। म्हणजे आम्ही काय समजायचं? दुसरी महत्वाची गोष्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही, त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काय वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत। पाहिजे तर मी दानवे साहेब मी तुमच्याकडे पाठवून देतो। मराठी भाषेत, मी मराठी भाषेचा मंत्री आहे, मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं। जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कोणी करू नये। ज्या व्यक्तीला, ज्या नेत्याला, ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात, अशा व्यक्तीबद्दल तर तो बोललेलाच आहे। परंतु आनंद महिंद्रांबद्दल तो बोललेला आहे, मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे। आपण याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही, उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे होतं। हा प्रकार घडला, हा व्हिडिओ पब्लिश झाला आणि या व्हिडिओच्या नंतर 34 मिनिटांमध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं, त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होतं। आमची तर शंका अशी आहे की त्याचा बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे।